श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र 12वी श्यामचे पोहणे. कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हाताने सुद्धा पाणी घेता येते इतक्या भरतात. पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना यावेळेस पोहावयास शिकवतात. नवशिक्याच्या कमराला सुकड किंवा पिढळे बांधतात आणि देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. 6-6 पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतात. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात. कुणी विहिरीत फुगड्या खेळतात, कुणी परस्परांच्या पायाला पाय लावून उताने होऊन मानावर करून होड्या करतात, नाना प्रकार करतात. आमचे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांना पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नव्हते. दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पाहावयास जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही. मला फार भीती वाटे. आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकीत, परंतु मी मात्र भित्री भगवे. ढकला रे श्यामला असं कोणी म्हटलं की मी तिथून पोबारा करीत असे. माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम, पोहायला शिक. ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती? तुला बुडू का देतील इतके सारे जण? उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा. तू वरवडेकरांचा बाळू, तो तुला शिकविल. नाहीतर भाऊजींबरोबर जा. अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम. येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत? पोहावयास येत असावे. कुसाताईची वेणी व आंबा त्या सुद्धा शिकल्या पोहायला. तू बांगड्या भर. पण बांगड्या भरणाऱ्या मुलीहून सुद्धा तू भित्रायस. उद्या जा पोहायला. त्या बाबूकडे सुखडी आहेत ठेवलेल्या, त्या बांध कमरेला वाटले तर. आणखी धोतर बांधून वर धरतील. उद्या जा हो. मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला. मी कुठेतरी लपून बसायचं ठरवलं. आज आई पोहावयास पाठवल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते. मी माळ्यावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आलंच नाही. साधारण 8 वाजण्याची वेळ आली. शेजारचे वासू, भास्कर, बन्या, बापू सगळे आले. श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला? ह्या पहा, सुकडी आणल्या आहेत, बन्या म्हणला. हो हो, येणार आहे. परंतु आहे कोठे तो? मला वाटले की तो तुमच्याकडे आलाय. श्याम, अरे श्याम, कुठे बाहेर गेला की काय? असे म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो. मुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही बुवा आला. कोठे लपून तर बसला नाही ना? आम्ही वर पाहू का श्यामच्याई? आई म्हणाली, बघा बरोबर असला तर. त्याला उंदीर घुशीसारखं लपण्याची सवय आहे. त्या दिवशी असाच माच्या खाली लपून बसला होता. पण वरती जरा जपून जा हो. तो तक्ता एकदम वर उचलतो. अलगद पाय ठेवून जा. मुले माळ्यावर येऊ लागली. आता मी सापडणार असे वाटू लागले. मी बारीक बारीक होऊ लागलो. परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येत नाही. मला असं वाटलं की भक्तिविजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले, तसे मला जर लहानात लहान होतात आले असते तर भाताच्या कणग्याआड मी मांजरासारखा लपून बसलो असतो. नाही रे येथे, तो का येथे लपून असेल अडचणीत? एक जण म्हणाला. चल आपण जाऊ, उशीर होईल मागून. दुसरा म्हणाला. इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघ त्या कणगी खाली पाठीमाग श्यामच येतो. सारे पाहू लागले. श्याम, चल ना रे, असं काय लपून बसतोस? सारे म्हणाले. आहे ना वर? मला वाटलंच होतं वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका, आई म्हणाली. ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुलं. ती जोर थोडीच करणार. मी हळूहळू ओढीत होती, ती हळूहळू ओढीत होती आणि मी सर्व जोर लावित होतो. श्यामची आई, तो काही येत नाही, हलत सुद्धा नाही, मुलं म्हणाली. आईला राग आला व ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो. कोठे आहे कार्टा? मीच येते, थांबा. आई वर आली
व रागाने हात धरून तिने ओढले. ती मला फरफटत ओढू लागली. तरी मी हटून बसलो होतो. एका हातानं आई ओढीत होती आणि दुसऱ्या हाताने ती शिपटीने मारत होती. आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरा, वडा. मी पाठीमागून हाकलते व झोडपते चांगला. बघू कसा येत नाही तो. मुले मला ओढू लागली व आई शिमटीवर शिमटी देऊ लागली. नको ग आई मारू, नको ग आई, मेलो मेलो. मी रडू लागलो. काही मरत नाहीस, उठ. तू उठून चालू लाग. आज मी सोडणार नाही तुला. पाण्यात चांगला 2-4 वेळा बुडवा रे याला. चांगले नाका तोंडात पाणी जाऊ द्या. उठ. अजून उठत नाहीस? लाज नाही वाटत भिक्कारड्या लपून बसायला? त्या मुली आल्या बघ फजिती बघायला. असे म्हणून आईने जोराने मारणे चालवले. जातो मी जातो, नको मारू. मी म्हटलं, निघ तर. पुन्हा पळालास तर बघ, घरात घेणार नाही. आई म्हणाली, श्याम, अरे मी सुद्धा उडी मारते. परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली, मज्जा आली. विणू म्हणाली, सोडा रे त्याचा हात. तो येईल हो. श्याम, अरे भीत नाही. एकदम उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआप चेपेल. मग आम्ही नको म्हटले तरी तू आपोआप उड्या घेशील पाण्यात. रडू नकोस. बन्या म्हटला. देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच. काय, आज आला का श्याम? ये रे ये, मी सुखडी नीट बांधतो. असं म्हणून बाळू वरवडेकराने माझ्या कमरेला सुखडी बांधल्या. विहिरीत पाणी 2-4 जण चांगले पोहणारे होते. खाली मी थरथर कापत होतो. हो, मार बघू नीट आता उडी, बाळू म्हणला. मी आत डोकावून पाहिलं आणि पुन्हा मागे यावं वाटलं. पुन्हा पुढे जाई, पुन्हा मागे येई, नाक धरी, पुन्हा सोडी, असं करत होतो. भित्रा रे भित्रा. वेणू, तू मार उडी, म्हणजे श्याम पण करील. वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली. इतक्यात एकदम मला कोणीतरी आत लुटून दिलं आणि मी ओरडलो, मेलो, आई ग मेलो. पाण्यातून वर आलो. घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो. ते मिठी मारू देत नव्हते. आडवा हो, असा आडवा हो, पोट पाण्याला लाव, लांब हो लांब हो, हात हलव हात हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. बाळूने सुद्धा उडी घेतली व त्याने मला धरले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला. घाबरू नकोस, घाबरलास तर एकदम दम तुटतो. एकदम कडेला धरावायला नको बघू. अगदी जवळ जवळ गेल्याशिवाय कडा धरू नकोस. बाळू वस्तुपाठ देत होता. आता फिरून उडी मार, चढ वर, म्हण्या म्हटला. मी पायऱ्या चढून वर आलो. नाक धरले. पुढे मागे करीत होतो, परंतु शेवटी टाकली एकदाची उडी. शाब्बास रे श्याम, आता आले तुला पोहायला. भीती गेली की नाही सारी, बाळू म्हटला. त्याने मला पाण्यात धरलं आणि शिकवलं. आता आणखी एक उडी मार, म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली. बाळूने न धरता थोडा पोहलो. माझ्या कमरेला सुखडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हती. मला धीर चेपला. पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्याबरोबर मला पोचवायला आली. बन्या म्हटला, श्यामच्याई. श्यामने आपणहून शेवटी उडी मारली. मुळीच भ्याला नाही तो. सुखडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले. बाळू काका म्हणले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला. अरे, पाण्यात पडल्याशिवाय, नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम, डोके चांगले पुस, ती शेंडी पुस, आई म्हणाली. मुले निघून गेली. मी डोके पुसले, सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावून बसलो होतो. जेवणे वगैरे झाली. आई जेवावयास बसली होती. मी उसरीवर होतो. इतक्यात श्याम, अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो व म्हटलं, काय? आई म्हटली, ती दह्याची कोंडी घे, आत दही आहे, चाटून टाक. तुला आवडतं ना? मला नको, जा. सकाळी मार मार मारलं आणि आता दही देतेस. मी रडवेला होऊन म्हटलं, हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहेत. विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाहीत. ते वळ अजून आहेत, तोवर तरी दही देऊ नकोस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन? आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली. तिच्याने भात गिळवेना. ती हात धुवून आली.
आई तशीच जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला वाईट वाटलं. माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले. आईने तेलाची वाटी आणली आणि माझ्या वाळांना ती लावू लागली. मी काहीही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम, तू भित्रा आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नयेत. श्यामला कोणी नाव ठेवू नये म्हणून मी त्याला मारलं. श्याम, तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का? ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही आणि माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. असे असेल तरच मी त्यांची खरी आई आणि ते माझे खरे मुलगे. रागावू नको. चांगला धीट हो. ते दही खा व जा खेळ. आज निजू नको हो. पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो. गड्यांनो, माझ्या आईला धीट मुले हवी होती. भित्री नको होती.